श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत उलन मॅट रांगोळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी इथं उलन मॅट रांगोळीसाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन घेतलेल्या आहेत. पहिले तर मी कॅनव्हासवरती डिझाईन उमटवून घेतलेली आहे. म्हणजे एका याच्यावरती कागदावरती पेपरवरती मी काढून घेतली आणि ती मी कॅनव्हासच्या याच्यावरती उमटवून छाप्याने उमटवून आणि ती कट करून घेतलेली. त्याच्यानंतर ग्लू गन मी गरम करायला म्हणजे आपलं लावून दिलेली ती ग्लू स्टिक त्याच्यामध्ये टाकून आपण आता बघू शकता तुम्ही मी पर्पल कलर चिटकून घेतलेला आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर आता आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे. तुम्हाला जर कलर कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला जर वेगळं तुम्हाला आवडत असेल की नाही मला हा कलर कॉन्ट्रास्ट कलर नाही आवडला, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडतील ते कलर त्याला लावू शकता. पण मी ही डिझाईनसाठी हे कलर चूज केलेले आहेत. तर तुम्ही याप्रमाणे छान असं चिटकून घ्यायचं आहे. काहीच म्हणजे खूप वेळ पण लागत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने ही घरच्या घरी आपली तयार होऊन जाते. आता बघू शकता आपलं जसं स्टिक आपण लावतो ते म्हणजे ग्लू निघत राहतो आपोआप. आपण ते फक्त चिटकवत जायचं आणि कट करत जायचं. तुम्ही याच्यासाठी कॅनव्हासवरती पण करू शकता किंवा तुमच्याकडे जर शर्ट पीस म्हणा, पॅन्ट पीस अगदी कडक याच्यात जर असतील तर आपण ते पण यूज करू शकतो. आणि रेक्झिन असेल तर रेक्झिन पण अतिउत्तम. रेक्झिन असेल तर पण मी सध्या पहिल्यांदाच मी पण ट्राय करत होती तर मला खूप छान जमलं आणि मी कॅनव्हासवरतीच ट्राय केलं. तर तुम्ही तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल, पॅन्ट पीस असेल, आता असतो ना एखादा घरात पडलेला आपल्याकडे, तर आपण त्याच्यावरती पण तुम्ही बनवू शकता. असं काही नसतं की रेक्झिनच लागेल किंवा रेक्झिनच हवं तरच आपण उलन मॅट रांगोळी बनवू शकतो, असं काही नाही. आपल्याजवळ घरात जे साहित्य अवेलेबल असतं आपण त्याच्यात ते बनवू शकतो. आता त्याच्यानंतर मी येलो कलर लावायला घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. आता येलो कलर मी पूर्ण याला लावून घेणार आहे मध्येपर्यंत, म्हणजे त्याच्यात पूर्ण भरून घेणार आहे. आणि आपण जिथं कट करतो ना उलन, तिथं थोडंसं स्टिक लावून ते कट केलेलं उलन तिथं जागच्या जागी आपल्याला छान असं चिटकून द्यायचं आहे. कारण ते जर चिटकवलं नाही तर ते नंतर निघायला सुरुवात होतं, स्टार्ट होतं. त्याच्यामुळे कट केल्यावरती आपल्याला तिथं थोडंसं ग्लू लावून ते एकदम असं चिटकून द्यायचं छान, तेव्हाच ती फिनिशिंग पण आपली छान येते. आता या पद्धतीने मी पूर्ण येलो कलर आता लावून घेते. आता या पद्धतीने मी येलो कलर सगळा पूर्ण कंप्लीट लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पर्पल कलर घ्यायचा आहे. आता मी इथं इथं मी पानांसाठी केलेलं आहे. तर पानांना तुम्ही इथं डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन जो असतो आपला तो यूज करू शकतात. माझ्याकडे फेंट ग्रीन नव्हता तर मी त्याच्यासाठी मध्ये पर्पल कलर उठून दिसेल म्हणून मी आतमध्ये पर्पल कलर लावते. आता तुम्ही बॉर्डरला आणि आतमध्ये डार्क ग्रीन लावू शकता आणि मध्ये जो कलर आपण लावतो ना तो फेंट ग्रीनमध्ये पण तुम्ही लावू शकता. त्याच्यामुळे माझ्याकडे नव्हता फेंट ग्रीन म्हणून मी पर्पल लावते. तर आतमध्ये मी पर्पल, नंतर व्हाईटची लेअर लावलेली, नंतर पिंक कलरचा लावलेला आहे. आता मी पर्पल कलर पानांना मध्ये फक्त लावून घेते. त्याच्यानंतर आपण साईडने ग्रीन कलर लावणार आहोत. आता आपण ज्याप्रमाणे तिकडचं फूल बनवून घेतलेले त्याचप्रमाणे मी इकडचं पण सेम कलर, सेम कॉम्बिनेशन, सेम याच्याने इकडचं पण बनवून घेते. म्हणजे तुम्हाला समजेल की कसं वाटतं, काय वाटतं, त्याच्यानुसार मी तुम्हाला हे दाखवते. तर आता मी हे सगळं पूर्ण लावून घेते. आता मी येलो कलर पूर्ण लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे पर्पल कलर.
त्याच्यानंतर आपण लावणार आहोत, त्याच्यानंतर व्हाईट कलर लावणार आहोत. आता तुम्ही जर म्हणाल तर याच्यामध्ये तुमचं कॉम्बिनेशन वेगळं पण राहू शकतं. तुम्हाला वेगळं लावायचं तर तुम्ही लावा, नक्की लावा आणि नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने, खूप मेहनत नाही आहे, पण हो लावायला वेळ जातो आपल्याला, पण घरच्या घरी आपण सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतो. खूप अवघड नाही, ह्याच्यात फक्त आपला वेळ द्यावा लागतो तेवढंच. आता तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने सगळे जेवढी माझी पट्टी होती, उंबरठा पट्टी मी बनवते, तर जेवढी उंबरठा पट्टी होती मी त्याला सेम सगळं लावून घेतलेले आहे. येलो, ऑरेंज सगळे कलर मी ऑलरेडी लावून घेतलेले आहेत पूर्ण याला. आता मी इथं छोटीच बनवली, तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण ही उंबरठा पट्टी बनवू शकता. आता याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे इथं ग्रीन कलर, जो मी तुम्हाला सांगत होते. तुम्ही जिथं पर्पल लावलेलं आहे मध्ये, तिथं तुम्ही ग्रीन लावू शकतात. माझ्याकडे म्हणजे फेंटवाला ग्रीन नव्हता म्हणून मी तिथं पर्पल कलर लावला आहे. माझ्याकडे फक्त एक ग्रीन होता म्हणून मी साईडने आता ग्रीन लावते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता कॉम्बिनेशन. आणि याचप्रमाणे आपण छोटे छोटे फुलं बनवू शकतो आपण याचेच, किंवा साईडने आपल्याला उंबरठा पट्टीच्या साईडने ठेवायला लक्ष्मीचे पावलं वगैरे, आपण हे असे दिवे वगैरे छान असे छोट्या छोट्या गोष्टी आपण सहज बनवू शकतो. आता तुम्ही बघू शकता मी याप्रमाणे सगळ्या पानांना ग्रीन कलर लावून घेतलेला आहे. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. पुढे म्हणजे आता मी इथं एक पूर्ण पर्पल कलरची लावून घेतलेली पट्टी, आणि आपल्याला मधल्या साईडला द्यायचा आहे पिंक कलर. मधल्या साईडने तुम्ही कॉम्बिनेशन चेंज करू शकता, आणि इथं साईडला पण आपण पिंक कलर लावणार आहोत, आणि मग व्हाईट कलर, आणि त्याच्यानंतर लावणार आहोत परत पर्पल कलर.